आता एक मोठी बातमी, विदर्भात उन्हाचा पारा आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे। हवामान खात्याकडून 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपुरात काल देशातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर 45 अंश सेल्सिअस तापमानासह ब्रह्मपुरी देशातील तिसऱ्या क्रमांकाचं उष्ण शहर ठरलंय। हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानं 24 एप्रिलपर्यंत आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे। यंदा पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात तापमान 45 अंश सेल्सिअस पलीकडे गेलेलं आहे, तर सोमवारी चंद्रपूर आणि अकोला या शहरात पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला होता। बुलढाणा वगळता विदर्भातील सर्वच शहरांमध्ये तापमान हे 41 ते 42 अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे। आता एक मोठी बातमी, मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणत ठाण मांडून बसलेली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। अज्ञात महिला शनिवारी संध्याकाळी देशमुखांच्या घरासमोर आली आणि कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा तिनं सुरुवातीला केला। मात्र पोलीस आल्यानंतर तिनं नाव सांगण्यास नकार दिला। रात्रभर घरासमोर ही महिला झोपली आणि सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून निघून गेली। ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आलेली आहे, तर पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावे आहेत, कृष्ण आंधळे कुठं राहत होता, त्यांनी काय केलं, असं काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती। परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या, मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही। एवढीच आमच्याकडे माहिती आहे। परत मग जी काही पुढील कारवाई आहे किंवा जी काही पुढील तपास आहे याविषयीचा, ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवले, त्याप्रमाणे ते आम्हाला माहिती देतील। सुप्रिया सुळे इंदापूर दौरा आटपून पुरंदरकडे जात असताना ताफा थांबवून त्यांनी बारामतीकडे निघालेल्या शरद पवारांची आणि आपल्या आईची भेट घेतली। वाहन थांबवून त्यांनी आई वडिलांची भेट घेतली। 1 रुपयात पीक विमा या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। 1 रुपयात पीक विमा द्यायचं सुरू केलं होतं, मात्र ग्रामीण भागात काही जणांनी चुनाच लावला, त्यामुळे ती योजना अडचणीत आली। आता आम्ही तुमच्या भल्याचं जे असेल तेच करणार असं अजित पवार म्हटले। मुंबईमध्ये 26 एप्रिल रोजी मनसेकडून प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमांसाठी मनसेकडून आदित्य ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले। याशिवाय मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रण देण्यात आले। मंत्रिपद माझ्यासाठी कधीही महत्त्वाचा मुद्दा नव्हता, मी अजिबात नाराज नाही। फडणवीस आणि गडकरी भेटीमध्ये विविध विकास कामांवर चर्चा झाली। याबरोबरच आम्ही राजकारणात आहोत, तर राजकीय चर्चा होणारच असं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलं। मुंबईतील पाणी टंचाईला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केलेला आहे। मुंबईकरांना हक्काचं पाणी मिळालं असतं, पण आदित्य ठाकरेंच्या हट्टामुळे अनेक कामं लांबणीवर पडली आहेत। गारगाई पिंजाळ प्रकल्पाला आदित्य ठाकरेंच्या हट्टामुळे स्थगिती देण्यात आली असं आशिष शेलार म्हटले। ज्योती मेटेंच्या उपस्थितीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक पार पडली। शिवसंग्रामकडून आता राज्यव्यापी सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे। शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आणि शासनानं तातडीनं याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे। दादागिरी, दहशत, खून, मारामाऱ्या, जाळपोळ, बलात्कार, भ्रष्टाचार यामुळे 2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात बदनाम होता। हे सगळं पाप नारायण राणे आणि त्यांचे गुंडगिरी करणारे कार्यकर्ते यांचं होतं, अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। राणे कुटुंबियांच्या हाती सत्ता आल्यानंतर जिल्हा पुन्हा जुन्या मार्गावर जातोय असं राऊत म्हटलंय। अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना अखेर राजीनामा द्यावा लागलेला आहे। 13 नगरसेवकांनी बंडखोरी करत उषा राऊतांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता। दरम्यान विशेष सभा होण्याच्या आधीच नगराध्यक्षांनी हा राजीनामा दिलाय, त्यामुळे कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। चोपडा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आले। 6 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, 6 नागरिक प्रवर्गासाठी, तर 27 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आणि 40 ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात विरोधकांना थेट इशारा दिलाय, आता मी बोलायचं नाही तर कार्यक्रम करायचं ठरवलंय। कुणी काय केलं आहे याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे असा इशारा गोरे यांनी दिलाय।
निधी वाटपाबाबत तक्रार करणारे आमदार बाबूराव कोहळीकर यांना अतुल सावेंनी प्रत्युत्तर दिले. आमच्याकडे 5 वर्ष असून 237 आमदार आहेत. ज्याला युतीमध्ये राहायचंय त्यांनी राहावं, अन्यथा बाहेर पडावं असा इशारा सावेंनी दिला. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध ठिकाणची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. वारकऱ्यांसाठी नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पंढरपुरात मंत्री शंभूराजे देसाईंना काळे झेंडे दाखवण्यात आले. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळच्या 63 ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींपैकी 63 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.